नमस्कार, आज बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल अतिशय चविष्ट आणि क्रीमी पालक पनीर। ही रेसिपी इतकी सोपी आहे की एकदा बनवाल तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याच्यासाठी आपण एक जुडी पालक घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये आपण पुदिना आणि कोथिंबीर टाकून शिजवून घेतलेली आहे। ती थंड पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे कलर तसाच राहतो। एका कढईमध्ये आपण तेल आणि बटर घेतलेले आहे, काही खडे मसाले टाकलेले आहेत, वरून जिराची फोडणी दिलेली आहे। कांदा टाकून छानसं लाल रंग येईपर्यंत तो कांदा परतवून घेतलेला आहे। मग आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, ती छान परतवून झाले की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटो विरघळवण्यासाठी त्याच्यावर मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झालं की थोडं पाणी टाकून पूर्ण एक मिक्स होईपर्यंत, एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आणि भाजी परतली, आपली फोडणी परतली की आपण त्याच्यामध्ये तिखट, हळद टाकणार आहोत आणि परत छानसं एकजीव करणार आहोत। त्याच्यामध्ये परत आपण जिरा आणि धणे जिरा पावडर टाकणार आहोत। वरून ते परतवून झालं की मग क्रीम टाकणार आहोत। इकडे आपण पालकची पेस्ट करून ठेवलेली आहे, ती पालकची पेस्ट टाकायची आहे। थोडा वेळ ती आपल्याला परतवून घ्यायची आहे। पालकची भाजी परतवून झाली, त्याच्यामध्ये आपण मिरची टाकलेली आहे आणि आपण छान परतवून घेतलेले आहे। गरम मसाला आणि कसुरी मेथी टाकून ती छान परतवणार आहोत परत एकदा आणि पनीर घालणार आहोत। हलक्या हाताने सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपण जो पालकची पेस्ट करताना आपण 1 चमचा बेसन टाकलेला आहे, का तर बेसन मुळे आपली ग्रेव्ही थिक होते, म्हणजे पाणी सुटत नाही त्याला। आता बघा किती छान आपली क्रीमी पालक पनीर तयार आहे। हे तुम्ही नान रोटी सोबत सर्व करा। थँक्यू।